नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण जिल्हा न्यायालय क्लर्क परीक्षा याचा आज झालेला पेपर बघणार आहोत। तर याच्यामध्ये कुठल्या विषयावर किती प्रश्न होते आणि कशा पद्धतीचे प्रश्न होते आणि कोणते कोणते प्रश्न होते ते बघणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। तर बघा मित्रांनो, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी मॅथ आणि रिझनिंग हे सिलेबसमध्येच नव्हते, त्यामुळे त्यावर आधारित प्रश्न नाही आहेत। तर मित्रांनो, प्रश्नांचं स्वरूप बघा। सकाळच्या शिफ्टला आलेले प्रश्न मराठी, इंग्रजी, कम्प्युटर आणि जीके यावर आधारित सर्व विषय मिळून 40 प्रश्न कशा पद्धतीचे आलेले आहेत ते बघूयात। तर बघूयात आपण सगळ्यात आधी की मराठीवर किती प्रश्न होते। तर मराठीवर 8 प्रश्न होते आणि कशावर होते तर बघूयात। शब्दसमूहावर एक प्रश्न होता, समानार्थी शब्द यावर सुद्धा प्रश्न होता, वाक्य पृथक्करण यावरही प्रश्न होता, त्यानंतर उद्देश विस्तार यावर प्रश्न होता, संयुक्त वाक्य यावर प्रश्न होता, केवल वाक्यावर 2 प्रश्न होते आणि प्रयोग यावर सुद्धा प्रश्न होते। तर मराठीमध्ये जवळपास सगळ्याच व्याकरणावर आधारित प्रश्न होते। पुढील बघूयात इंग्लिश। तर इंग्लिश या विषयावर सुद्धा 8 प्रश्न होते। तर त्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस, टेन्स, डायरेक्ट इनडायरेक्ट आणि क्वेश्चन टॅग या सर्वांवर आधारित काही प्रश्न होते। आणि मित्रांनो, इंग्लिश हे 8 मार्कांचे होते आणि यावर आधारित प्रश्न होते। त्यानंतरचा विषय बघा कम्प्युटर। तर कम्प्युटर हा विषय सिलेबसमध्ये होता आणि कम्प्युटरवर आधारित सुद्धा 8 प्रश्न होते। तर ती बघा। तर XPSचा लॉंग फॉर्म काय आहे असा प्रश्न होता। PQT मधून बाहेर पडण्यासाठी शॉर्टकट की कोणती असा पद्धतीचा प्रश्न होता। त्यानंतर स्वतःशी बोलण्याच्या संभाषणाला काय म्हणतात असा प्रश्न होता। नंतर सेंटर अलाइनमेंट साठी शॉर्टकट की यावर आधारित प्रश्न होता। त्यानंतर वर्ल्डमधील डावीकडून चौथे टॅब कोणते असा कम्प्युटरशी आधारित असे बरेचसे महत्त्वपूर्ण प्रश्न होते। आणि कम्प्युटर हा विषय अजूनही केला नसेल तर व्यवस्थित करून जा मित्रांनो, कारण यावरच खरा मेरिट ठरेल यावर शंका नाही मित्रांनो। नंतरचा विषय बघूयात आपला जीके। जीकेवर आधारित 16 प्रश्न होते। तर ते कोणते कोणते प्रश्न होते बघूयात। पहिला बघा, हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे अशा पद्धतीचा एक प्रश्न येऊन गेला आहे। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत हा प्रश्न होता। पुढील बघा, ट्रॅक अँड फील्ड ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय कोण अशा पद्धतीचा प्रश्न होता। नंतर आसामचे मतदारसंघ किती 2019 नुसार हा प्रश्न विचारलेला आहे। पुढील बघा, आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत हा प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतर उंदीर, घूस, उंट कोणत्या वनांमध्ये आढळतात हा प्रश्न विचारलेला आहे। पुढील बघा, पुरुष व्हॉलीबॉलमध्ये नेटची उंची किती असते हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। पुढील बघा, कर्बोदके अमिनो आम्लापासून बनलेली असतात। दुसरा आहे कर्बोदकापासून शरीराला ऊर्जा मिळते हा प्रश्न होता आणि यापैकी योग्य पर्याय निवडा अशा पद्धतीचा हा एक प्रश्न होता। त्यानंतर बघूयात, 7व्या आणि 5व्या शतकादरम्यान शक्तिशाली महाजन पद कोणते होते हा प्रश्न आहे। त्यानंतर संघराज्याचा अर्थ यावर आधारित एक प्रश्न आलेला आहे। नंतर आहे पुढीलपैकी आवृत्ती बीजी वनस्पती कोणत्या। पुढीलपैकी म्हणजे तिथे पर्याय दिलेले होते पण आपल्याकडे पर्याय उपलब्ध नव्हते, पण हा प्रश्न आलेला आहे। पुढील प्रश्न बघा, सायन्स पार्क एप्रिल 2023 मध्ये कुठे उभारण्यात आले हा प्रश्न आलेला आहे। त्यानंतर ऐरावत कम्प्युटरवर आधारित एक प्रश्न आला आहे। ऋग्वेदावर सुद्धा आधारित एक प्रश्न आला आहे आणि सुक्त पिटक यावर सुद्धा आधारित एक प्रश्न येऊन गेला आहे। तर मित्रांनो, जीकेच्या प्रश्नांचं जर आपण स्वरूप बघितलं तर चालू घडामोडींवर आधारित बरेचसे प्रश्न आहेत आणि तुलनेने पेपरमध्ये जीके थोडंसं अवघड होतं। तर अशा पद्धतीचा होता मित्रांनो आजचा झालेला कोर्ट लिपिकचा पेपर। मित्रांनो, माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।